प्रेम मिळवण्यासाठी काव्याने केली भन्नाट आयडिया, अशी आयडिया जी की पार्थला मुद्दामून काव्याशी बोलायला भाग पाडेल। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल तेच मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत असते, त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा। तर आता इथे पार्थ हा काव्यावर खूपच रागावलेला असतो। आता इथे सायंकाळची वेळ असते आणि गणपती बाप्पा समोर सगळे शुभंकरोती म्हणत असतात, देवाची प्रार्थना म्हणत असतात। आता तिथे काव्या असते, पार्थ असतो, मानिनी, विक्रम असतात। आता हे सगळेजण प्रार्थना म्हणत असतात। प्रार्थना झाल्यानंतर काव्याच्या हातामध्ये आरतीचं ताट असतं, त्या आरतीमधील आरती आता पार्थला देत असते। आता आरतीवरून स्वतःचा हात फिरवते आणि तोच हात पार्थच्या डोक्यावरून काव्या फिरवते। आता पार्थ सुद्धा तो हात फिरवून घेतो। आता काव्याला पाहून पार्थचा हा राग हळूहळू वितळायला लागलेला असतो। मात्र आता राग मात्र असतो, आबोला मात्र असतो, पण तो दाखवत नाही। आता इथे मानिनी खुश होते। आता पार्थ काव्याचा हात असा फिरवून घेतो म्हणून मानिनी खूपच खुश होते। आता पार्थ काव्याकडून प्रसाद घेत असतो, तेवढ्यातच तिथे येते ती रम्या। आता या रम्याला या दोघांचं प्रेम पाहवत नसतं। आता प्रसाद देत असलेला हात काव्याचा पटकन ही रम्या धरते आणि म्हणते, ए तू कोण आहेस ग प्रसाद देणारी पार्थला? त्यावेळेला काव्या म्हणते, का तू कोण आहेस? मी यांची बायको आहे, तुझं काय, तू कोण आहेस सांग ना। त्यावेळेला रम्या आता गप्प बसते। आता काव्याशी रम्या अशी बोलत असते, त्यावेळेला रम्याला एक स्वप्न पडतं। त्या स्वप्नामध्ये पार्थ रम्याची बाजू घेत असतो आणि काव्याला खूपच ओरडत असतो। काय, रम्याला काही सुद्धा एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही असं पार्थ म्हणत असतो। आता इथे काव्या पार्थचं सगळं बोलणं गुपचूप ऐकत असते आणि त्यामध्ये पार्थ असाही म्हणत असतो की तुम्ही इथे का आलात बरं? तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरातून बाहेर व्हा, माझ्या नजरेसमोर सुद्धा तुम्ही थांबायचं नाही, असं बरंच काही घालून पाडून पार्थ काव्याला बोलत असतो। असं स्वप्न त्या रम्याला पडलेलं असतं। आता पार्थ काव्याकडून आरती घेऊन प्रसाद घेऊन तेथून निघून सुद्धा गेलेला असतो आणि ही रम्या स्वतःच्या स्वप्नामध्ये रंगून बसलेली असते। तेवढ्यातच काव्या आता रम्याच्या तोंडापुढे चुटकी वाजवते आणि तिला भानावर आणते। भानावर येते रम्या पाहते तर काय, तिथे मानिनी पण नसते आणि पार्थ पण नसतो। आता रम्या इकडे तिकडे पाहते, पार्थ कुठे, पार्थ कुठे? आता काव्या म्हणते, अगं पार्थला काय शोधतेस, ते माझेच आहेत, ते कधीच माझ्याकडून प्रसाद घेऊन आरती घेऊन इथून निघून सुद्धा गेले। त्यावेळेला आता रम्याला कळतं की मी स्वप्न पाहत होते तसं काहीच झालेलं नाहीये। आता त्यावेळेला काव्या ठणकावूनच त्या रम्याला सांगत असते, ए बिघडलेली सिनेमन कॉपी, तुला किती वेळा सांगायचं ग आमच्या दोघांच्या मध्ये यायचं नाही, तरी पण पुन्हा पुन्हा तू माझा हात धरतेसच का? पुन्हा पुन्हा आमच्या दोघांच्या मध्ये येतेस का? आता काव्या रम्याला म्हणत असते, रम्या जर मी चिडले ना तर गरम कॉपी तुझ्या चेहऱ्यावर आणि तोंडावर फेकीन बघ, आता इथून पुढे आमच्या मध्ये येण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही। असं म्हणल्यानंतर काव्या तिथून निघून जाते आणि रम्याला आता इतका राग आलेला असतो की जणू काय आता काव्याला ती मारणारच असते। आता हे आरती वगैरे झाल्यानंतर सगळेजण जेवण करण्यासाठी डायनिंग टेबलवर जमा झालेले असतात। आता वसुआत्या रम्या एकीकडे बसलेले असतात, एकीकडे पार्थ असतो आणि मानिनी वाढत असते सगळ्यांना। आता ही रम्या पुढं पुढं करत असते पार्थला वाढण्यासाठी, पण मानिनी रम्याला पार्थ जवळ जाऊच देत नाही। तेवढ्यातच आता काव्या तिकडून येते। आता इथे मात्र चांगला ट्विस्ट दाखवला आहे। आता रम्याच्या हातामध्ये एक बोका, म्हणजे बोका नावाची एक बाहुली असते। आता ही बाहुली एवढी क्यूट असते, एवढी क्यूट असते ना, खरोखर भारीच असते। आता त्या बाहुल्याला काव्याने चष्मा सुद्धा घातलेला असतो आणि काव्याच्या हातात हा बाहुला, म्हणजे ही बाहुली पाहून मानिनी म्हणते, अगो काव्या हे काय? त्यावेळेला आता काव्या म्हणते, अहो काकू असं काय विचारताय, हा तर देशमुखांचा बोका आहे। त्यावेळेला पार्थ आता डोळे वटारूनच त्या बोक्याकडे पाहत असतो, म्हणजे त्या बाहुल्याकडे पाहत असतो। आता त्याला चष्मा घातला आहे पाहून सुद्धा पार्थला काही वेगळंच वाटत असतं। हे काही यांचं नवीन नाटक आता मनातल्या मनातच फुटफुटतो। आता काव्याच्या हातात तो बोका नावाचा बाहुला पाहून वसुआत्या म्हणत असतात, हे काय बालिशपणा करत आहे ही काव्या, हिला काही कळतं की नाही कसं वागावे नाही ते। आता काव्याचा हा बोका पाहून मानिनीला तर खूपच गंमत येत असते, ती तर हसायलाच लागलेली असते। आता काव्या येते डायनिंग टेबल जवळ, म्हणजे सगळ्यांच्या जवळ येते आणि म्हणते, काकू पहा किती क्यूट आहे माझा बोका, माझा बोका हा देशमुखांचा, म्हणजे कसा, मी देशमुखांची म्हणल्या माझा हा बोका देशमुखांचाच झाला ना। आता पार्थला तर मनातल्या मनात हसूच येत असतं, पण तो कंट्रोल करतो कारण काव्याचा त्याला राग आलेला असतो। ही रम्या उठते आणि म्हणते, ए काव्या काय लहान मुलासारखी वागतेस, काय हे बोका वगैरे बाहुला घेऊन फिरत आहेस, लहान आहेस का तू? त्यावेळेला काव्या म्हणते, अगं हो माझा हा बोका आहे ना, हा मला आवडतो ना, मला सतत जवळ लागतो ना, म्हणूनच मी घेतला आहे। आता काव्या म्हणते, तू मात्र माझ्या बोक्याला हात लावायचं नाहीस बरं का। आता पार्थ मात्र काव्याचा हा बालिशपणा पाहून आई मी जातो झोपायला असं म्हणून जातो। आता तेवढ्यातच काव्या म्हणते, गुड नाईट बोक्या, म्हणजे आता काव्या म्हणत असते त्या हातातल्या बाहुल्याला, पण पार्थला वाटतं की मलाच म्हणत आहे, म्हणून पार्थ पाठीमागे वळून पाहतो
आणि काव्याला गुड नाईट म्हणतो. आता मात्र पार्थ मुद्दामून काव्याशी बोललेला असतो. मानिनीला पार्थचं हे बोलणं खूपच आवडतं आणि रम्या आणि वसुआत्या मात्र फारच चिडलेल्या असतात. आता इथे त्या बोक्याची खूपच कॉमेडी दाखवली आहे. काव्या सारखी त्या बोक्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते, चष्मा हलवत असते, माझा बोका असं करत असते. आता रूम मध्ये जाऊन पार्थ मात्र खूपच हसत असतो आणि म्हणत असतो ह्या काव्या काही करतील याचा काहीच नेम नाही. आता पार्थ हसत आहे हे चोरून काव्या पाहत असते. आता दुसऱ्या दिवशी ही रम्या तो बोका चोरून घेते आणि घराबाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच हे माहीत पडतं पार्थला. आता पार्थ खाली हॉलमध्ये येत असतो, तेवढ्यातच रम्याच्या हातात हा बोका दिसतो. ही रम्या त्या बाहुल्याचा हाल करत असते खूप. ते पाहून पार्थ चिडतो आणि म्हणतो ए रम्या, तो बोका तू का घेतला आहेस ग? काव्याचा आहे ना, दे पहिल्यांदा. आता रम्या म्हणते अरे पार्थ, तू पण काय वेडा झालास का? या बोक्याच्या नादी लागून काव्यासारखंच वागायला लागलास का? त्यावेळेला आता पार्थ चिडतो आणि रम्याच्या हातातून तो बाहुला हिसकावून घेतो आणि म्हणतो पुन्हा काव्याच्या कोणत्याही गोष्टीला तू हात लावायचा नाहीस. आता इथे रम्याचा खूप मोठा अपमान पार्थने केलेला असतो. आता पार्थ हळूवार पावलानेच काव्याच्या रूम मध्ये जातो आणि तो बाहुला काव्याच्या हातामध्ये देतो. आता पार्थ हे घ्या तुमचा बाहुला, कुठे पण ठेवू नका असं काव्याला म्हणतो. काव्या म्हणते का हो देशमुख, माझा बाहुला तुम्हाला आवडला आहे का? आता काव्या म्हणते का हो देशमुख, तुम्हाला माझा बोका आवडला आहे का? त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही नाही, मला अजिबात असलं काही आवडलेलं नाही. आता मात्र पार्थ हळूहळू काव्याकडे जायला लागलेला असतो, हळूहळू बोलायला लागलेला असतो आणि हळूहळू पार्थचा राग सुद्धा निघून चाललेला असतो हे काव्याला दिसत असतं. आणि त्या बोक्याकडे पाहून आता पार्थ हळूच हसत सुद्धा असतो. हे सुद्धा काव्या तिरकी मान करून पाहते. आता मानिनीला चांगलंच कळलेलं असतं की पार्थचा राग निवळला आहे. आता या दोघांचा सुखी संसार नक्की होणार. तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता पुढील भागांमध्ये काव्या आणि पार्थची पुन्हा एकदा नोकझोक आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काव्या आणि पार्थचे असेच भाग पाहायला तुम्हाला आवडेल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा.